झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. स्पष्ट बहुमत असतानाही सरकार बनत नाही. राज्यात सध्या जे काही चाललंय ते अशोभनीय आहे. सरकार स्थापनेवरून पवारांचा निशाणा. शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा. संसदीय लोकशाही पद्धतीवरच राज्यकर्त्यांचा आघात. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला. शरद पवारांकडून ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा तिसरा दिवस. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढाव यांचा आरोप. ईव्हीएम मध्ये मतदारांनी दिलेल्या मताचा पुरावा काय, तर माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा देखील पुरावा काय, बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित. सरकारला विरोधक नकोच आहेत. सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचं वाटप सुरू. सरकार जनतेची फसवणूक करतंय, बाबा आढाव यांचा आरोप. महाराष्ट्रातील 23 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू. तर काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम पडताळणीची मागणी. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. या संदर्भात प्रशासनानं काढलेला GR योग्य नाही. फडणवीसांचं ट्विट चर्चेत. नवीन सरकार येताच याची चौकशी केली जाईल असंही ट्विटमध्ये उल्लेख. महायुतीची बैठक लांबणीवर. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाही. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार. संजय शिरसाटांचं वक्तव्य. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं. मग आता गृह खातं आमच्याकडे असावं असं वाटण्यात चुकीचं काय, भरत गोगावलेंचा सवाल. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार. शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती. गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद देण्यास तयार नाही. गृहमंत्री पदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक. खासदार मुरलीधर मोहोळांकडून मुख्यमंत्रीपदासाठीच्या चर्चेला पूर्णविराम. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली. भाई जगतापांकडून आयोगाला श्वानाची उपमा, तर भाई जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं, दरेकरांचं उत्तर. ठाकरे गटाच्या राजन साळवींची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. राजापूर मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी. राजन साळवींनी 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं. मला जरांगे फॅक्टरचा फायदा झाला. उसाला 3,500 रुपये दर देणार. उसाला दर देण्याचा शब्द पाळणार. आमदार अभिजित पाटलांचं आश्वासन. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता. बीडच्या परळीत डॉक्टरांना तपासणी वेळी तरुणीची छेड काढल्याचा आरोप. विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल. आज परळी बंदची हाक. आंदोलकांकडून पोलिसांना निवेदन. धाराशिवमध्ये पालकमंत्री पदासाठी समर्थकांची बॅनरबाजी. राणा जगजितसिंह आणि तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर. जिल्ह्यात दोन्ही आमदारांचे समर्थक उत्साही, मात्र मंत्रिपदच ठरेना. पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम आज रात्रकालीन ब्लॉक असणार. तर मध्य रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक. अमरावतीच्या बाजार समितीत आवक वाढल्यानं भाजीपाल्यांचे दर घसरले. 50 रुपयांना असणारी पालकाची जुडी 15 ते 20 रुपयांवर. दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यात नाफेड आणि NCCF कडून मूग, उडीद, सोयाबीनची आधारभूत दरानुसार खरेदी. नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. परभणीत कापसाला प्रति क्विंटल 7,490 रुपये दर. परभणीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला. पुण्यात महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षाही कमी तापमान. पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 11 अंशावर गेल्यानं शहर गारठलं. दिवसभर वातावरणात गारवा असल्यानं सर्दी, खोकला, हिवतापांच्या रुग्णसंख्येत वाढ. चंद्रपुरातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानात घट. तोरणमाळ परिसरातील तापमान 10 अंश सेल्सिअस. गुलाबी थंडीचे आनंद घेण्यासाठी तोरणमाळ परिसरात पर्यटकांची गर्दी. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक आणि रेती माफियांचा सुळसुळाट. महसूल विभागाकडून 3 टिप्पर जप्त.
वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव, महागड्या फवारण्या घेऊनही फायदा होत नसल्यानं शेतकरी अडचणीत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील घाटनांद्रा भागात बिबट्याचं दर्शन, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात एनडीएच्या 147व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न, एनडीएतील खडतर प्रशिक्षणानंतर कॅडेट्स संरक्षण दलात दाखल होणार. मालवण पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात. पुणे महापालिकेच्या हद्दीत अर्धाकृती आणि पूर्णाकृती असे 80 पुतळे, जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट केली जाणार. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 1337 शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार. अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. पुण्यातील अनधिकृत बांधकामं रडारवर, पीएमआरडीए हद्दीतील 10,000 जागांना नोटिसा, बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय उभं राहणार, औंध उरो रुग्णालयाच्या जागेवर कर्करुग्णालय उभं करण्यासाठी ससून रुग्णालयाचा पुढाकार. पुण्यात मेफेड्रोन ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींकडून पिस्तूल आणि 14,60,000चं मेफेड्रोन जप्त, फराजखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे शहरात पैसे आणि मोफत साडीचा आमिष दाखवून महिलाची फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ, स्वारगेट भागात महिलेकडून 40,000 रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना. आमदार दिलीप लांडेंचे भोर तालुक्यातल्या तांभाड मुळगावी जंगी स्वागत, मुंबईतील चांदिवली विधानसभेवर दिलीप लांडे आमदार. देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात 5.4% घसरला, तर विरुद्ध देशाचा सर्वाधिक विकास दर. नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा बेस्ट उपक्रमाचा निर्णय, 32 लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा, बेस्टचा स्वस्त प्रवास कायम. मुंबई महापालिकेने वाहन चालक पदाच्या 56 जागांसाठी भरती, या जागा अंतर्गत पद्धतीनेच भरण्यात येणार, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार, मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट, वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार. लिफ्ट दुरुस्ती करणाऱ्या कामगाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, भांडूपमधील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, 27 वर्षीय कामगाराने शाळेच्या बेसमेंटमध्ये केला विनयभंग. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.